हॅलो एव्हरीवन, आज आपण आलेलो आहे जोगेश्वरी गुंफा, जोगेश्वरी लेणी. ही आहे जोगेश्वरीला हायवेच्या जस्ट बाजूला. चला पाहूया. तुम्ही आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर सफर अँड एक्साइटिंग नॉलेज. शहराच्या मध्यभागीच आहे आणि ही दगडामध्ये कोरून बनवलेली आहे. सुमारे 1000 वर्ष जुनी आहे. एंटर केल्यावरती हे बघा, एंट्रन्स वरती 2 द्वारपाल दिसून येतात, एक उजव्या आणि डाव्या साईडला. बघा कशा मूर्त्या कोरल्या होत्या. आता त्यांची झीज झाली आहे, साहजिकच आहे, एवढे वर्ष झाले. आपण एंट्रन्स केल्यावर हे बघा स्तंभ किती मोठे मोठे, ज्याच्यावर ही पूर्ण गुंफा आधारलेली आहे. जोगेश्वरी मातेचं मंदिर. या जोगेश्वरी मातेच्या मंदिर जोगेश्वरी देवीवरूनच जोगेश्वरी स्टेशन वेस्टर्न रेल्वे स्टेशनचं नाव पडलं आहे. देवीचा आशीर्वाद घेऊया. जोगेश्वरी माते की जय. आता पुढे आपण जातो आहोत शंकराच्या मंदिराकडे. शंकराचं हे मंदिर खूप जुनं प्राचीन असं मंदिर. जय शिवशंभो, हर हर महादेव. खूप भाविक इथे दर्शनाला येतात. इथून आपण पुढे चाललो आहे मारुतीच्या मंदिरात. गुंफेमध्ये बघा कसं बनवलेलं आहे हे मारुतीचं मंदिर. जय बजरंगबली, जय हनुमान. बघा किती छान वाटतंय. इथून पुढे अजून सरकलो तर आपण गणपतीच्या मंदिराकडे जाताना एक सभामंडप दिसतो. हा बघा उजव्या आणि डाव्या साईडला तसेच मोठमोठे स्तंभ इथे शिल्प कोरलेली दिसत आहेत. हे बघा कसं पर्वतामध्ये कोरलेलं आणि शिल्पवरती बघा दिसत आहेत. इथून आता आपण पुढे जाऊया. हे बघा वरती पर्वतामध्ये कोरलेलं ही गुंफा आणि कशी दिसते एकदम. या साईडला वरती बघा अजून एक दत्त मंदिर आहे. आपण हे गणपतीच्या मंदिराच्या इकडे आलेलो आहोत. गणपतीचं हे स्वयंभू मूर्ती प्रकट झालेली आहे इथे. हे बघा गणपती अप्पा मोरया, स्वयंभू गणपतीचं मंदिर किती छान दिसतंय. मी तुम्हाला अशीच नवीन नवीन ठिकाणं, हिडन ठिकाणं तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलवर सफर अँड एक्साइटिंग नॉलेजवरती कंटिन्यू राहा. तुम्हाला असेच नवीन नवीन ठिकाणं बघायला भेटतील. इथून एक्झिट पॉईंट आहे बाहेर जाण्यासाठी.